आई येऊ? या ना. काय विशेष? आई जरा बोलायचं होतं. बोल ना. म्हणजे परवानगी घ्यायची होती तुमची. परवानगी कशाबद्दल? म्हणजे आई आम्ही सगळ्या अष्टविनायकाला जायचा विचार करतोय. बर, कधी? या पुढे 2 दिवसात. या 2 दिवसात? पण अचानक कसं ठरलं तुमचं? नाही म्हणजे ठरवलं नाही अजून, तुम्हाला विचारूनच ठरवू. पण खूप जावंसं वाटतंय आई. पण अचानक का जावंसं वाटतंय? आई जान्हवी परत यावी असं खूप मनापासून वाटतंय आम्हाला. म्हणजे त्यासाठी देवाला साकडं नाही घालणार होत आम्ही, पण निदान आमच्या जीवाची घालमेल कमी होईल हो. आणि आई घरात बसून खूप अस्वस्थ वाटतं ग. कुठेच लक्ष लागत नाही. आपण जर बाहेर पडलो ना तर देवाचं दर्शनही होईल आणि मनही रमेल, नाही का? विचार चांगला आहे. पण आई आम्ही 5 जणी गेलो तर घरातलं सगळं कसं होईल? यावर विचार करायला हवा. आई तुला एकटं वाटत असेल तर आम्हाला सांग, म्हणजे आमच्यापैकी कुणीतरी थांबेल इथे. पण मी का एकटी घरी राहीन? नाही म्हणजे मी ह्यांना सांगितलंय तसं की 2 दिवस इथेच राहा म्हणून. भाऊजी आणि श्री पण असतील, पण कदाचित ते दिवसा घरात नसतील ना, म्हणून. तेच म्हणते मी का एकटीनं घरी राहायचं? मीही येते तुमच्या बरोबर. आई तुम्ही? हो. नको येऊ? नाही अगं तसं नाही आई, पण खूप मोठा प्रवास आहे ग तुझ्यासाठी. अष्टविनायकाला जाऊन यायचं आणि तेही 2 दिवसात. मग काय झालं, माझ्यामुळे 3 दिवस होतील. 3 दिवस आपण घरात नसणार, मग त्याला काय झालं? नाही म्हणजे तुला घर बंद ठेवलेलं आवडत नाही ना? नाहीच बंद ठेवायचं. या 3 मुलांना सांगायचं इथंच थांबा. हे बघ, घर बंद न ठेवणं हे माझ्या पुरतं. आणि तुम्हा 3 सोडून मी ऑफिसला जायचीच ना ग. आणि हे 3 काय करतील घरात? त्यांना हवं ते करतील. दृष्टी आड सृष्टी. आई माझा ना विश्वासच बसत नाहीये. कशावर? म्हणजे आपण 6 जणी घराबाहेर जाणार आहोत आणि या 3 इथेच सोडणार आहोत. हे बघ नर्मदा, मी कधी तुम्हाला अमुक ठिकाणी जाऊ नका असं सांगितलेलं नाही. तुम्हीच कधी उत्साह दाखवला नाहीत. आता तुम्हाला जावंसं वाटतंय ना, मग जाऊ. हा, आता तुला आणि शरयूला आपापल्या नवऱ्यांच्या बरोबर जायचं असेल तर तुम्ही नंतर जा, आम्ही जाऊन येऊ. नाही आई नाही, आम्हाला त्यांच्या बरोबर जायचं असेल ना तर आम्ही नंतर जाऊ कधीतरी. पण आता आपण 6 जणींनी जायचंय, 3 राहू दे इथेच. पण आई तू खरंच येणार आहेस ना? म्हणजे येणारच आहे. मला फक्त कधी निघायचं सांगा, मी तयार आहे. आता माझ्यामुळे प्रवासातला वेळ वाढेल, जास्त दिवस थांबावं लागेल, त्याची तयारी ठेवा. हो सगळं चालेल, तुम्ही चला आमच्या बरोबर. हा, पण तिथं जाऊन घरी चला घरी चला घरी चला असं कोणी सांगायचं नाही. देवदर्शनाला जातोय ना, मग संसारातलं लक्ष काढून जाता आलं पाहिजे. चालेल, म्हणजे आता डन. चला सांगूया सगळ्यांना. चल आई सांगून येतं सगळ्यांना. आहो आहो जरा बोलायचं होतं. 5 मिनिटांनी ये ना प्लीज. अहो तुम्ही 5 मिनिटं करता आणि मग छातीवर पुस्तक ठेवून झोपून जाता, मग बोलणं राहून जाईल सगळं. बोला. आम्ही सगळ्या जणी, म्हणजे आम्ही 5 जणी आणि आई, आम्ही अष्टविनायकाला जायचं असं म्हणतोय. जाऊ का की? नाही म्हणजे आम्ही सगळ्या जणी गेलो की तुम्ही 3घच राहाल ना, तुम्ही भाऊजी आणि श्री. आमची काळजी मुळीच करू नका. मला जमेल. हो सगळं जमेल. आम्ही हाताने जेवण करू, सगळं करता येतं आम्हाला. जा शांतपणे जा.
फक्त आईच्या तब्येतीची काळजी घ्या आणि प्रवास करा. नक्की मनापासून सांगता ना? मनापासून, अगदी मनापासून. आमची मुळीच काळजी करू नकोस. ओके, आता मी वाचू. वाचा. तुम्ही ना वाचतच बसा. श्रीला सांगून येते. हो, लाडूचा डबा ठेवला आताच. भाऊजी, अहो काय करताय? अगं डबे भरून देतोय तुमचे. तुम्ही कशाला डबा भरताय? मी आता एवढं आवरून येतच होते. असू दे ग, आजपासून तुमच्या सगळ्यांची सुट्टी सुरू झाली ना, मग आता ही सगळी कामं आमची आहेत. तुम्ही आरामात आवरा आणि निघा. शरे, पाहिलंस का? भाऊजी डबा भरून देतात आपल्याला. पण लसणाची चटणी ठेवायला विसरले असणार, हो की नाही? कमाल करते शरे. अगं संपली ना चटणी, तू विसरलीस का? बघितलंस ना, म्हणजे मी करतोय ते कुठेच गेलं, वरती चुकाच काढते माझ्या. नाही हो, असंच उगाच तुम्हाला चिडवायला म्हटलं. नको आम्हाला लसणाची चटणी. ठीक आहे, चटणी कशाला आणली? या. कशाला काय, पराठे कशा बरोबर खाणार आहेस? हा, मस्त चमचमीत आहे. ठेव. नॅपकिन ठेव. गाडीच्या काचेला लावायला लागतील. अगं इतकं ऊन कुठे असणार आहे? अगं थोड्याशा उन्हाने सुद्धा स्किनवर परिणाम होतो. अगं इंदू, तुझ्यासाठी शाल ठेवली आहे बॅग मध्ये. नाहीये ना तुझ्याकडे? हो बाई, आई तुमच्या लक्षात आहे? म्हणजे चला, गाडी रेडी आहे. काय महिला मंडळ तयार ना? काय तुम्ही पिकनिक सारखे कपडे का नाही घातलेत? श्री, आम्ही देवदर्शनाला चाललोय, पिकनिकला नाही. मग काय झालं? जाता येताना काय तुम्ही असे गंभीर बसणार आहात का? धमाल करणार आहात ना? श्री, हे खाण्यापिण्याचे पदार्थ बघ, गेल्या गेल्या गाव जेवण घालण्याचा विचार आहे यांचा. काय या दादा? आणि काय हो, तुम्हीच म्हणालात ना आईच्या तब्येतीची काळजी घे, त्यांना बाहेरचं कमीत कमी खायला लागावं म्हणून घेतलंय हे सगळं. हा, बाहेरचं खावं लागू नये म्हणून. त्या स्वयंपाकघराची खिडकी रात्री बंद करत जा. मांजर ते तिकडनं दूध पिऊन जाईल सगळं. फ्रीज मध्ये 3 भाज्या करून ठेवलेल्या आहेत. माळीबुवांची बायको तुम्हाला पोळ्या करून देणार आहे. आणि हो, लॉन्ड्रीवाल्याला 18 कपडे दिलेले आहेत, घेताना मोजून घ्या, कळलं? हो, नाही मी विसरलो तरी तू लक्षात ठेव का? हो, माझे 11 आहेत, तुझे 7 आहेत. आणि हो, देवासमोर किमान सकाळ संध्याकाळ दिवा तरी लावा प्लीज. नका मस्करी करू, लक्षात ठेवा. बरं, आणि किल्ली आठवणीने जवळ ठेवा, नाहीतर रात्रभर बाहेर राहावं लागेल. आणि हो, उगाच बाहेरचं खाऊ नका, कळलं? आणि रात्री झोपताना गच्चीचं दार बंद करत जा. कधी कधी पावसाचं पाणी येतात. 2-3 दिवसच जात आहे ना तुम्ही? हा, का 2-3 महिने चाललात? आम्ही आमचं बघून घेऊ. मी शांतपणे प्रवास करून या, देवदर्शन करून या. आणि तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या नीट, आणि वेंधळेपणा करू नका, हे तुझ्यासाठी आहे. पण मग हे जरा प्रेमाने सांगा ना. वेंधळेपणा करू नको सर. तुम्ही नीट राहा. आई, फोन जवळ ठेव आणि रिंगरचा व्हॉल्यूम मोठा करून ठेव. मला ऐकू येतं बरं का? कान नाही गेले माझे अजून. चला, आता तुम्हाला इथनच कॉमन नमस्कार करतो आणि बाप्पालाही आमचा नमस्कार सांगा. मोठी आई, हा, गाडीत शांतपणे बसायचं, उगाच खिडकीतून हात बाहेर काढायचा नाही. श्री, आगाऊ कुठला? वंच द्या माझ्या. दे, अजून काय घ्यायचं? ती पिशवी. ही पिशवी जड आहे जरा. काय घेतलं काय एवढं? आई चला. आई, हा, आले. खर तर ना आपण मस्त भाजणीचे वडे करायला हवे होते, खमंग. हे नाही रे बाबा, मला ते तेलकट बिलकट नको. नाही, आपण थालीपीठ करेक्ट आहे. आणि आपण आहे ना दही भात लावूया, पोटाला मस्त वाटतं माहिती का? दादा, तू ना
अमेरिकेत जाऊन आल्यापासून खूप असं सपक सपक खायला लागलाय. अरे काय तेलकट नको, तुपकट नको, हे सगळं ना दादा अमेरिकेत चालतं. इथे ना सगळं असं झणझणीत लागतं मस्त. प्रत्येक वेळी अमेरिका अमेरिका काय रे? कुठल्या वेळी काय खायचं मला चांगलं ठाऊक. आणि रात्री मी तेलकट खात नाही, कळलं तुला? अरे हे काय करतोयस तू हे? अरे असंच करतात थालीपीठ, अशी मस्त बोट उठली पाहिजे त्याच्यावर. अरे शेण थापल्यासारखं वाटतं ते पोळपाटावर करून. अरे नाही नाही दादा, चिकटेल भाजेल तुला, भाजेल. मी प्लास्टिकवर तुला थापून देतो ना. नको रे दादा, गुळगुळीत होईल ते. अमेरिकेत असणार का वागू नकोस प्लीज. अरे काय देशाचा काय संबंध आहे यार? प्रत्येक वेळेला अमेरिका अमेरिका काय चालवलंय? मला कळतंय आणि मी असंच करतो, कळलं ना? मी असंच करणार. एक मिनिट, तू असंच करणार हो आहे? असंच करणार मी. नक्की? मला असंच जमतं. नक्की? हो. मग करू नकोस, बस जम, मी करतो. बस एक काम कर, मला मदत कर. काय? लोणी काढ जा. लोणी नको. का? लोणी नको रे, ते कोलेस्ट्रॉल वगैरे जमा होतं आणि कारण नसताना ट्रायग्लिसराईड वाढेल. आपण एक काम करूया, आपण दही वापरूया दादा. आणि लोणी समजून खाऊया ना. हे कोलेस्ट्रॉल, फॅट्स वगैरे हे सगळे फंडे ना अमेरिकेत आहेत. इकडे असं काही नसतं. अरे तुझं काय अमेरिका अमेरिका लावलेस तू सारखं सारखं? हे बघा, मी तुझं सगळं सांगेन ना, सगळ्यांना सांगून ठेवतो. त्याचा काय संबंध? त्याचा काय संबंध नाही, मला माहितीये. तुला लहानपणापासून बघत आलोय मी. काय? हा नाही, तू शाळेत जातोस म्हणून सांगायचास आणि मित्रांकडे जाऊन बसायचास. हा, आणि हा आईला काय सांगायचं माहितीये, प्रगती पुस्तक मिळालेलंच नाहीये. हा, मी कित्येक वेळा वाचवलंय तुला. हे सगळं तू इथे सगळ्यांना सांगितलंस ना, कुणालाही आश्चर्य वाटणार नाही, धक्का बसणार नाही, काही होणार नाही. पण जर मी तुझ्या काही गोष्टी सगळ्यांना सांगितल्या तर तुझ्या अमेरिकेतल्या लोकांना सुद्धा धक्का हे बसणार. असं काय नाही, असं काहीही नाहीये. हो? काही नाहीये. ते काही नाही. अरे पूर्वी ना, म्हणजे हा रात्र जागून वगैरे अभ्यास करायचा. म्हणजे असं आईला वाटायचं. तर आई मध्यरात्री त्याला दूध वगैरे द्यायला यायची, त्याची खूप काळजी घ्यायची. आणि हा आहे ना, अभ्यासाच्या पुस्तकांच्या मध्ये गोष्टींची पुस्तकं लपवून वाचायचा. आणि गोष्टी म्हणजे नुसत्या साध्या गोष्टी नाहीत, मोठ्या माणसांच्या गोष्टी. खोटं बोलतोय, खोटं बोलतोय. 100% खरं आहे, कारण ती सगळी पुस्तकं नंतर मी वाचायचो. अरे हे काहीच नाही. एकदा यांनी कॉलेजमध्ये असताना मोरपीस, गुलाबाची एक सुकलेली पाकळी, केसांची क्लिप, रिबीन आणि बांगडी, असं बरंच काय काय. काही बडबडू नका, उगाच चौकच काही बोलतोय. हे खरं आहे. ऐकू नको सर. हे खरं आहे. अजिबात नाही. हे खरं आहे दादा, हे खरं आहे. खोटं आहे. दादा, हे खोटं खरं आहे. आहे. अरे, काही बडबडतो. डोक्यात येईल ते बडबडतो आपल्या. थांबा जरा, माझं एकदा ऐकाल का आता? बोल बोल बोल. मला ना खूप भूक लागलीये आणि तुम्ही जे काही ते थालीपीठ सदृश जे काही केलंयत ना, ते द्या ना आता मला खायला. आता लगेच या. श्री, तुला सांगतो, स्वयंपाक करण्यापेक्षा ना आभासच जास्त असतो याचा. हा सगळा स्वयंपाक आता मी केलाय, याची उगाच आपली टिमकी बजावतोय हा. हे बघ, तुला सांगून ठेवतो, हे बघ, उद्यापासून स्वयंपाकाच्या वेळा वाटून घ्यायच्यात, कळलं? ओके. आणि माझ्या कामात तुझी लुडबुड नकोय मला. फर्स्ट क्लास. हा, मला स्वयंपाक कसा असा शांतपणे छान चोखा झाला पाहिजे, खरं. कळलं? ह्याचं ना, ह्याचं कसं आहे माहितीये का, स्वयंपाकापेक्षा अभिनिवेशच जास्त असतो याचा. भूक लागली. दादा हे दादा, तुला थालीपीठ हवंय का अभिनिवेश? दोन्ही तयार आहे म्हणून विचारतो. थालीपीठ. हो ना? मग जाऊन बस जा, मी वाढतो. या. कसं तो ते बघितलंस, सगळं तयार करायचं मी. ओके ओके, आता बास. हो, घ्या. आणि आता प्लीज तोंडातून एकही शब्द न काढता खायला सुरुवात. हे बघे, याच्या नंतर आहे ना, हे सगळं मी आवरणार आहे. मला सगळं स्वच्छ लागतं, स्वच्छता लागते मला. मलाही स्वच्छच लागतं सगळं. नाही नाही नाही, मला स्वच्छ लागतं. मला माहिती आहे तू किती. मला जास्त स्वच्छता लागते, मी स्वच्छ आहे. अच्छा, मी अस्वच्छ आहे का? असं मी म्हटलंच नाहीये. मला स्वच्छता लागते कारण मी भूक स्वच्छ लागलीये. आहे. मी काय अस्वच्छ आहे का? काही काय बोलतोस तू? मला भूक लागलीये. हो हो हो. तुम्ही दोघंही आवरा नंतर, बास. हा ठीक. श्री,
अरे तरी बरं फक्त तिघांचाच स्वयंपाक केलाय. अख्ख्या घराचा करेल तर काय होईल देवाच ठाऊक. श्री, अरे याला तर त्या नुसत्या कल्पनेनी झोप येईल. आता प्रत्यक्षात करूच शकत नाही. काही बोलतो प्रत्यक्षात करू शकशील? एवढ्या लोकांचा स्वयंपाक प्रत्यक्ष करू शकेल? तू कधी एक तर काहीतरी झुकिनी, ब्राझील, काहीतरी बटाट वस्तू. थांबा ना जरा, थांबा. असेच भांडत राहिलात ना, मी सगळ्यांना फोन करून इथे बोलावून घे ना. नाही नाही नाही, नको. कधी नाही ते गेलेत सगळ्या बिचाऱ्या. राहू दे तिकडे त्यांना मजेत. हा, सॉरी सॉरी. श्री, तू खा मस्त. हा, एकदम व्यवस्थित खा. दुसरं गरमागरम थालीपीठ टाकतोय तुझ्याकरता. काय गिळा. बायकोशिवाय राहणं किती अवघड असतं. पटकन ताटली घे रे. बघ हातात ना पडेल माझ्या. तू घे आधी पटकन. छे बाई, थंडी वाऱ्यात ना नुसतं अंग नुसतं कणकणतंय आणि त्यात तुम्हा सगळ्यांची धावपळ सकाळपासून. अगं आई, मला आज ऑफिसला जाण्याआधी ना डॉक्टरांकडे जायचंय म्हणून जरा धावपळ आहे. हो, पण एवढ्या सकाळी जायची काही गरज आहे का? थोडं उशिरा गेलं तर चालणार नाही का? उगाच आपली माझी धावपळ करताय तुम्ही. आई अगं, सगळं तर करून ठेवलं होतं मी. तुला फक्त त्या दोघांना द्यावं लागलं. हो, पण त्या डॉक्टरच्या बोंबलावर एवढा पैसा घालायला लागतो ना. तो वाचला असता तर एखादी बाई ठेवली असती आपण कामाला. आई आई, कामासाठी बाई आपण नंतर पण ठेवू शकतो. प्लीज जरा गप्प बस. आणि ताईची ट्रीटमेंट आता होणं फार महत्वाचं आहे. आणि डॉक्टर ट्रीटमेंटचेच पैसे घेतात, ते आपल्याला द्यावेच लागणार. हो, पण तो सगळा पैसा आपण कशाला खर्च करायचा? पण म्हणजे आणखी कोण पैसे देणार आहे? मला असं म्हणायचं होतं, अजून किती काळ आपण डॉक्टरला पैसा खर्च करणार? ठणठणीत बरी झाली आहे मी. ती त्यांच्या औषधांमुळेच ना. आता आणखी काय करणार आहेत ते? काय उपचार काय करतात ते? काही औषधं देतात का? नाही, नुसतं बोलायचं आणि त्याचे पैसे घेतात ते. काही नाही, गरीबाला बघून नाडतात ते. दुसरं काय उपयोग आहे का काही त्यांचा? जानू, जायच्या आधी पांडुरंगाला नमस्कार करून जा. हो. काही उपयोग नाहीये. झोपलाय तो पण, त्याचं तरी कुठे लक्ष आहे? त्यालाही काही दिसत नाहीये. दया म्हणून येत नाही काही आपली त्याला. आई, देवाला तरी सोड ग. चिंट्या, अरे कोणाशी वाद घालतोयस तू? तुमचं आटपलंय का? चला निघा तुम्ही आता. हो, मी तयार आहे. हो. तू येतोयस का रे? हो, चल चल, मी पण रेडी. बाबा, आई, बाय. येतो. सावकाश जा. हो. हा येजी, काय कसा झालाय प्रवास? पावसाचा काही त्रास नाही ना ग? ओके. मग कुठे कुठे फिरलात? हा, अच्छा, अरे वा. इथे सगळे मजेत. हो, बाबा आणि काका सुद्धा मजेत आहेत. हा, अगं नाही नाही, असंच असलो. अगं नाही, काहीच कारण नाही, अगदी सहज असलो. हो हो, डॉक्टरांशी बोललो मी. हो, जान्हवी भेटली त्यांना. हो, आणि रिझल्ट खूप छान आहेत सगळ्या टेस्टचे, खूप पॉझिटिव्ह आहेत. डॉक्टर मला म्हणालेत की आता तिच्याशी बोलायला काही हरकत नाही. फक्त तिच्या मूडचा अंदाज घेऊन किंवा ती कुठे डिस्टर्ब होणार नाही याचा एक अंदाज घेऊन तिच्याशी बोल, असं मला म्हणाले. म्हणजे ते मला असं म्हणाले की आधी छोट्या छोट्या गोष्टी सांगायला सुरुवात कर, मग त्या एकदा गोष्टी पचनी पडायला लागल्या की मग हळूहळू वेगळ्या गोष्टी सांग. हो हो हो, तू काहीही काळजी करू नकोस, मी सगळं नीट हँडल करेन. काय म्हणालीस? हॅलो हॅलो, आयजी, बहुतेक तुला नेटवर्क नाहीये नीट.
मी तुला नंतर फोन करतो. बाय बाय, एन्जॉय, बाय. मनीष, हे असं सगळं आहे जाणं, म्हणजे सगळं इतकं जवळ आलंय ना की एका बाजूने मला खूप आनंदही होतोय, पण दुसऱ्या बाजूला मला खूप टेन्शनही येतंय रे. का रे, आता काय झालं टेन्शन यायला? अरे का म्हणजे आपलं लग्न झालंय, आपण दोघं नवरा बायको आहोत, तू एका विशिष्ट आजारामुळे हे सगळं विसरलीयस, हे तिला सांगायचं, पण ह्या सगळ्याचा तिला धक्का बसणार नाही अशी अपेक्षाही करायची. शीतावरून भाताची परीक्षा घेण्यासारखं आपल्या हातातच काही नाहीये. म्हणजे आधी हे सांगून बघू, मग तिची रिॲक्शन चेक करू, मग हे तिला पटलं तर मग मोठी काहीतरी गोष्ट सांगू. असं करायला आपल्या हातात काही नाहीच आहे धड. श्री, एक गोष्ट आहे आपल्याकडे. कुठली? म्हणजे हे सगळं जान्हवीला सांगितल्यानंतर जान्हवी कशी रिॲक्ट होईल हे कळण्याचा एक मार्ग आहे माझ्याकडे.